नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण सुरती पॅटीस ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत 1 कप. ते मी किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं. त्यानंतर पापडी घेतलेली आहे. ती मी मिक्सरला अशी जाडी भरडी वाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम, मनुका घेतलेला आहे. तो असा बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण आता उकडलेला एक बटाटा घालणार आहोत. बटाटा मी इकडे किसून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत व बडीशेप घालायची आहे. मिरचीचा ठेचा घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे. पिठी साखर घालून घ्यायची आहे. मग बाकीचे बेसिक मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लिंबाचा रस घालायचा आहे. मग मळून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. बघू शकता असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व मिश्रणाचे गोळे करायचे आहेत, असे छोटे छोटे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर अशी मी इकडे परात घेतलेली आहे. त्यामध्ये 5 ते 6 उकडलेले बटाटे असे मी किसून घेतलेले आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालणार आहोत व चवीनुसार मीठ घालायचं आहे. या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही. असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता डो तयार झालेला आहे. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. असं पॅटीस सारखं करून घ्यायचं आहे. मग नंतर आपण आता हे तळून घेणार आहोत. डीप फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती. बघू शकता तुम्ही. चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे. बघू शकता आपले सुरती पॅटीस तयार झालेले आहेत मस्तपैकी असे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.